श्री स्वामी समर्थ. सावधान. जर तुमची राजकन्या असेल तर पुढच्या 10 मिनिटात जे काही तुम्ही ऐकणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 16 ते 31 मे हे केवळ 15 दिवस नाही तर तुमच्या आयुष्यातील राजयोग सुरू होण्याचे क्षण आहेत. साक्षात ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाच्या पानावर अशा 11 घटना लिहून ठेवल्या ज्या आता कोणी रोखू शकणार नाही. तुम्ही आतापर्यंत जे दुःख सोसलंय, जी विवेचना सहन केली आहे आणि रक्ताचं पाणी करून जे कष्ट केले ते बघून आज साक्षात देव सुद्धा रडू लागलाय. देवालाही तुमची दया आली आहे, म्हणूनच आता तुमची रवानगी थेट शून्यातून विश्वात आणि गरिबीतून सिंहासनावर होणार आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, या 11 घटनापैकी 3 घटना अशा आहेत ज्या तुमचा काळजाचा ठोका चुकवतील. त्या कोणत्या आहेत घटना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती तुमच्या नशिबाचा घात करू शकते. तर कन्या राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही आयुष्य जगलात तो काळ खरोखरच अग्निपरीक्षेचा होता. तुम्ही नेहमीच इतराचे भले चिंतले, कोणाचेही वाईट केले नाही आणि रक्ताचं पाणी करून कष्ट उपसले. पण त्या बदल्यात काय मिळालं तुम्हाला? फक्त अपमान, दुर्लक्ष आणि फसवणूक. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचा घास भरवला त्याच लोकांनी वेळ प्रसंगी तुमच्याकडे पाठ फिरवली. आज तुमच्या डोळ्यातील ते अश्रू आणि मनातील ती विवेचना पाहून साक्षात ईश्वर सुद्धा रडत आहे. कारण तुमच्यासारख्या प्रामाणिक जीवाला नियतीने इतके दिवस का झुंजवले याचे उत्तर आता खुद्द काळच देणार आहे. कन्या राशीच्या जातकानो, 16 ते 31 मे या 15 दिवसाचा काळ तुमच्यासाठी केवळ तारखांचा बदल नाही, तर तुमच्या नशिबाचे पूर्ण चित्र पालटणारा काळ आहे. ब्रह्मदेवाने तुमच्या ललाटी जे कष्टाचे लेख लिहिलेत त्या लेखाची वेळ आता संपली असून आता तुमच्या सुखाच्या अक्षरांची मांडणी सुरू झाली आहे. तुम्ही पडद्यामागे राहून इतरांच्या चुका सुधारल्या, अनेकाचे संसार सावरले, पण तुमच्या स्वतःच्या संसाराचा करिअरचा गाडा हाकताना तुमची दमछाक होत आहे. आता विश्वाच्या शक्तीने तुमची मेहनत मान्य केली असून तुमच्या संयमाचा बांध फुटण्याचे फुटण्याआधीच तुम्हाला राजयोग बहाल करण्याचा ईश्वरी संकेत देत आहे. कन्या राशीच्या जातकांनो, आता डोळ्यातील अश्रू पुसा आणि खांदे ताठ करा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तुमच्या समोर उभा आहे. 16 मे पासून तुमची रवानगी थेट शून्यातून विश्वात होणार आहे. जो आदर तुम्हाला कधी मिळाला नाही, ती जी पद प्रतिष्ठा तुमच्यापासून हिरावून घेतली गेली, ती आता सर्व व्याजासकट परत मिळण्याची वेळ आली आहे. ही केवळ भविष्यवाणी नाही तर तुमच्या कर्माचा तो हिशोब आहे जो आता पूर्ण होणार आहे. तुमच्या नशिबात आता ब्रह्मदेवाने अशी 11 सुवर्ण अक्षरे लिहिली आहेत, ज्यामुळे तुम्ही लवकरच यशाच्या सर्वोच्च सिंहासनावर विराजमान होणार आहात. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, 16 मे उजळतात तुमच्या आयुष्यात अशा काही घटनाची मालिका सुरू होणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पहिली आणि सर्वात मोठी घटना म्हणजे तुमच्या प्रगतीचे ते बंद दरवाजे आता अचानक उघडणार, जे वर्षानुवर्षे गंजलेले होते. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आता अडकलेली कामे पूर्ण होण्याचे योग लिहिले आहेत. एखादा असा फोन येईल किंवा एखादी अशी स्वाक्षरी होईल किंवा एखादी सरकारी मंजुरी मिळेल ज्यामुळे तुमचे महिने न महिने रखडलेले स्वप्न सत्यात उतरेल. ही वेळ तुमची आहे मित्रांनो, कारण विश्वाने तुमच्या कष्टाची दखल घेतली आहे. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आता वाऱ्यासारखे दूर होणार आहेत. कन्या राशीच्या जातकानो, दुसरी महत्वाची घटना म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक रुपयाचा हिशोब केला, खर्चावर ताबा मिळवला, तरी पैशाची चणचण मात्र तुम्हाला भासतच राहिली. पण आता साक्षात लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. एखादी जुनी गुंतवणूक, थांबलेलं पेमेंट किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला एक असा अनपेक्षित धनलाभ होईल जो तुमच्या कौटुंबिक आर्थिक विवेचना मुळापासून उपटून टाकेल. हे केवळ पैसे नसतील तर तो तुमच्या संयमाचा विजय असेल. तुमच्या घराची तिजोरी आता रिकामी होणार नाही, कारण ब्रह्मदेवाच्या लेखणीने तुमच्या नशिबात आता स्थिर लक्ष्मी असा वास लिहून ठेवलाय. कन्या राशीच्या जातकानो, तिसरी आणि अत्यंत चकित करणारी घटना तुमच्या करिअर आणि सन्मानाशी संबंधित घडणार आहे. 16 ते 31 मे या काळात तुम्हाला एखादी अशी मोठी जबाबदारी व पदाची ऑफर मिळेल जी तुम्हाला समाजात एका सिंहासनावर नेऊन बसवेल. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आज तुमच्या हाताखाली काम करण्यास उत्सुक असतील. तुमची बुद्धिमत्ता आणि विश्लेषणात्मक स्वभावाचा आता जग गौरव करायला लागेल.
कामाच्या ठिकाणी तुमचं नाव आदराने घेतलं जाईल आणि तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीचा वेग पाहून अक्षरशः थक्कही होतील. हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची सुवर्ण संधी देऊन जाणार आहे मित्रांनो. कन्या राशीच्या जातकानो या 15 दिवसातील सर्वात महत्त्वाची चौथी घटना सुद्धा ती म्हणजे तुमच्या नातेसंबंधातील सत्याचा उलगडा. तुमच्या पाठीमागे कोण डाव रचत आहे, कोण तुमच्याशी प्रामाणिक होते आणि त्याचे चेहरे आता स्पष्टपणे समोर येतील. ब्रह्मदेवाने तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्याचं ठरवलंय. जर काही नाती तुटल्यामुळे तुम्हाला सुरुवातीला त्रास झाला तर लक्षात ठेवा, हे तुमच्या हितासाठीच ठरणार आहे. तुमच्या घराचे वातावरण सकारात्मक होईल. एखादी आनंदाची वार्ता घरात येईल आणि तुम्हाला जाणवेल की आता तुमचं मन खऱ्या अर्थाने शांत झालंय. हा नवजीवन चक्राचा असा प्रारंभ आहे जो तुम्हाला भविष्यात अधिक सामर्थ्यवान बनवणार आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, सिंहासनावर बसणे म्हणजे केवळ एखादी खुर्ची मिळवणे नव्हे, तर तुमच्या शब्दाला समाजात आणि कुटुंबात वज्रमूठ मिळवणे असं आहे. मित्रांनो, 16 मे नंतरच्या या काळात तुमची गणना अशा लोकांमध्ये होईल ज्याचा निर्णय अंतिम मानले जातात. आतापर्यंत तुम्हाला साध्या साध्या गोष्टीसाठी इतराच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागले, पण आता परिस्थिती अशी पलटणार की मोठमोठे लोक तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आता तो अधिकार योग दिला आहे, जिथे तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कर्तृत्व पाहून विरोधक सुद्धा नतमस्तक होतील. हा काळ तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या खऱ्या अर्थाने मालक बनवण्यासाठी आलाय. कन्या राशीच्या जातकांनो, हा राजयोग तुमचा आत्मसन्मानाचा पुनर्जन्म ठरणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या गरिबीची आणि तुमच्या कष्टाची थट्टा केली, त्यांना आता तुमच्या यशाचे दर्शन घडेल. 16 ते 31 मे या काळात तुमच्या हातून असे काही मोठे व्यवहार किंवा निर्णय होतील जे तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब बदलून टाकतील. तुमच्या राशीवर आता ईश्वरी आशीर्वादाचा असा वर्षाव होत आहे की तुम्ही ज्या कामाला हात लावाल त्याचे सोने होईल. तुमची राहणीमान, तुमची बोलण्याची ढब आणि लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला तुम्हाला जाणवेल. कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी शून्यातून विश्व उभे करण्याचा आहे. जरी आज तुमच्या खिशात पैसे नसले किंवा डोक्यात हजारो चिंता असल्या, तरी लक्षात ठेवा की 16 मे नंतरच्या 15 दिवसात अशा काही घटना घडतील ज्या तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊन बसवतील. तुमची कष्टाची वेळ आता संपली असून फळ मिळण्याची वेळ सुरू झाली आहे. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना उत्तर देण्याची गरज तुम्हाला भासणार नाही, कारण तुमची प्रगती त्यांच्यासाठी सर्वात मोठे उत्तर असेल. हा सिंहासनाचा योग तुम्हाला केवळ ऐश्वर्य देणार नाही, तर एक अशी मानसिक शांती देईल जी तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शोधत होतात. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, 16 ते 31 मे या काळात जरी तुमची प्रगती वेगाने होणार असली तरी या प्रवासात 3 अशा घटना घडणार आहेत ज्या तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील. पहिली घटना म्हणजे तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येणे. ज्या व्यक्तीवर तुम्ही आंधळेपणाने विश्वास टाकला, तीच व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी गुप्त हालचाल करत असल्याचे पुरावे तुम्हाला मिळतील. हे सत्य पचवणं सुरुवातीला कठीण जाईल, पण लक्षात ठेवा, ब्रह्मदेवाने ही घटना मुद्दाम घडवून आणली आहे. कारण तुम्हाला सिंहासनावर बसण्यापूर्वी तुमच्या आजूबाजूचे विषारी माणसे ओळखून त्यांना दूर करणे गरजेचं आहे. हा तुमचा भावनेचा नाही, तर तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, दुसरी घटना तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक स्थितीशी संबंधित आहे. अचानक उद्भवणारा प्रचंड थकवा किंवा एखादी जुनी शारीरिक तक्रार या काळात पुन्हा डोके वर काढू शकते. हा ईश्वराचा एक संकेत आहे की यशाच्या मागे धावताना तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. 16 ते 31 मे दरम्यान तुम्हाला एखादा असा अनुभव येईल की आता सर्व काही संपलं की आहे की काय. पण घाबरू नका, हा केवळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा क्षण आहे. याच काळात तुम्हाला धनाची व शांत राहण्याची खरी ताकद समजेल. हा धक्का तुम्हाला भविष्यातील मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी अधिक मजबूत बनवण्यासाठी दिला जाणार आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, तिसरी घटना म्हणजे अकल्पित संधी, जिच्यासाठी मोठी जोखीम सुद्धा असेल. अचानक तुमच्या समोर एक असा प्रस्ताव येईल जो तुम्हाला एका रात्री श्रीमंत करू शकतो किंवा तुमचे आयुष्य बदलू शकतो. पण येथे तुमची खरी कसोटी लागणार आहे. ही संधी जितकी आकर्षक वाटेल तितकी ती भीतीदायकही आहे. ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबात ही घटना याच्यासाठी लिहिली की तुम्ही अतिविचार करण्याच्या तुमच्या सवयीवर मात करून योग्य वेळी धाडसी निर्णय घेता का. हा निर्णय घेताना तुमची भीती तुम्हाला मागे खेचेल, पण तुमची अंतरात्मा तुम्हाला यशाचा मार्गही दाखवेल.
या 15 दिवसात घेतलेला एक धाडसी निर्णय तुमच्या आयुष्याचा नकाशा कायमचा बदलून टाकेल. त्यासोबतच कन्या राशीचा जातकनो 16 ते 31 मे या काळात येणारा राजयोग पूर्णपणे पदरात पाडून घेण्यासाठी आणि ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 11 घटना शुभ फलदायी ठरण्यासाठी तुम्हाला एक विशेष उपायही करायचा आहे. मे महिन्यात कोणत्याही मंगळवारी हा उपाय करा. मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यावर एका कोऱ्या कागदावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने तुमची सर्वात मोठी इच्छा लिहा. त्यासोबतच मित्रांनो, त्या कागदावर थोडे अक्षता आणि एक लवंग ठेवून तो कागद हनुमानजीच्या चरणाशी अर्पण करा. त्यानंतर तिथे बसून 3 वेळा हनुमान चालिसा आणि 11 वेळा ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप करा. हनुमानजी हे संकटाचे निवारण करणारे देव आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे जळून खाक होतील आणि हा 15 दिवसाचा राजयोग तुम्हाला अपार संपत्ती आणि सुख देऊन जाईल. कन्या राशीचा जातकनो, हा काळ तुमच्यासाठी आता नाही तर कधीच नाही असा आहे. साक्षात ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्याची दारे उघडली आहेत. आता फक्त तुम्हाला विश्वासाने पाऊल पुढे टाकायचंय. तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडले ते विसरून जा, कारण आता प्रत्येक क्षणी ती तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. तुमच्या मेहनतीचे अश्रूचे मोल करण्याची वेळ देवाने निश्चित केली आहे. 16 मे पासून तुमची वेळ सुरू होत आहे. फक्त स्वतःवर, तुमच्या आराध्य देवतावर पूर्ण श्रद्धा ठेवा. लक्षात ठेवा, जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडूनच देतो आणि आता तुमच्यासाठी तेच घडणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुमची कन्या रास असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय महाबली हनुमान कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमच्या कमेंटमध्ये अशी ताकद आहे मित्रांनो, ती तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव करेल. हा व्हिडिओ तुमच्या इतर कन्या राशीच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. त्यासोबतच जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या सुवर्ण काळाची माहिती मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.